असं ना माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा पाहिलं. काय आहे हे नेमकं हे तुम्ही ना आता पुढे पहा. करायची होती ना आम्हाला साखरपुड्याला जायची तयारी, म्हणजे आज निघायचं आहे आम्हाला दादाच्या साखरपुड्याला. बट त्याच्या आधी ना आम्हाला आमची बॅग शिवून आणायची. पहिले याच्यातला ना पसारा काढून फेकूया, कारण यार ह्या बॅगीच्या मी खूप पागल झालोय येताना. तर घेतली बॅग आणि निघालो आम्ही आता बॅगीला टाके मारायला. मला असं वाटतं नाही ह्यावेळेस तिला नायलॉनच्या धाग्याने टाके मारून आणावं लागतील, साधे टाके बसतच नाहीये. हे काम झाल्यानंतर ना आम्हाला एका स्पेशल जागी जायचं. आता ती कोणती जागा आहे ना ते तुम्हाला समजेलच. आणि हा जो मागे आहे ना हाच दादा आहे ज्याचा साखरपुडा आहे. आता लवकरच लग्न होईल. आमचा डॉगेश भाई पहा किती सायलेंट आहे. निघालो मग आम्ही 360च्या स्पीडनी. मी नाही चालवतोय गाडी, मी दादाला सांगितलं दादा तू दाखव कशी गाडी चालवतो. इतके जोरदार टाके मारले ना बॅगला की तो म्हटला भाई म्हणे तू बॅग दुसऱ्याच्या पाठीवर टांगून त्याच्यावर लटकलाय ना तर ती बॅग तुटणार नाही आता, एवढी पक्की आहे. बॅग घरी ठेवून ना आम्हाला दादाला एका ठिकाणी सोडायला जायचंय. तो कोणता ठिकाण आहे मी जसं तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं आम्हाला एका ठिकाणी जायचंय, ते कुठे आहे आणि काय ते आता समजेल. दादा तर रेडी झाला, बट मी ना माझ्या त्याच खरकाट्या अवतारात फिरतोय. दादा म्हणे आता तू खरकटा आहे ना तर तूच गाडी चालव म्हणे, मी मागे बसून फक्त मजे घेणार. आणि आम्हाला दादाला सोडून येऊन घरी थोडी तयारी पण करायची आहे उद्यासाठी. इथे आल्यावर पाहतोय ना तर इथे इतका जोरजोरात डीजे वाजत होता. आणि डीजे वाजायचं कारण असं ना की इथे होणाऱ्या काही दिवसात एक फेस्टिवल, त्याचं नाव आहे ना 12 गाड्या. 12 गाड्या म्हणून खूप मोठा इथे फेस्टिवल होतो, जो मी पहिल्यांदा पाहत आहे. आणि जो समोर दिसत आहे ना तो दादाचा मित्र, तो इथला ना मेन कॅन्डिडेट आहे सध्या. चला मग यांना करूया बाय बाय आणि निघूया आपण घरी जाण्यासाठी, कारण आम्हाला तयारी करायची होती. तर निघालो घरी जाण्यासाठी. तयारी अशी ना की आम्हाला थोडा आराम वगैरे करायचा, कारण रात्रीच आम्हाला निघायचं आहे साखरपुड्यासाठी. दादाला तिथे सोडून येण्याचं कारण असं ना की ते सगळे आता एकूण एक मंदिर फिरणार आहे, म्हणजे मंदिराची पूजा वगैरे करत. आणि आपल्याला थोडं काम होतं म्हणून आपण दादाला अर्धवट सोडून आलो. बॅग पॅकिंग पण झाली, आराम पण झाला आणि परत आंघोळ सुद्धा करून घेतली. आंघोळ करायचं कारण असं ना की आम्हाला जायचं होतं मंदिरात. मंदिरात म्हणजे ना दादाला जिथे सोडलं ना आम्ही तिथे. दादा परत घरी तर आला होता, बट फ्रेश वगैरे होऊन आता आम्ही दोघं परत चाललो मंदिरात. मला इतकी एक्साइटमेंट होते ना यार हे सगळं पाहायची, कारण मला दादा किती वर्षापासून म्हणत होता की ह्या फेस्टिवलला ये, पण माझं येणं कधी झालंच नाही. हा तो दादा ज्याला आम्ही दुपारी सोडायला आलो होतो, म्हणजे दादा आला होता सोडायला, मी नाही, मी तर घरी गेलो होतो. आणि आता इथे होणार आहे ना मस्तपैकी एकदम आरती. आता ती आरती कशी होते काय ते तुम्ही ऐका स्वतःच्या कानाने. हे सगळं पाहून ना माझ्या अंगावर काटे येत होते यार, इतकी खतरनाक वाईब होती इथली. बरं जाऊ द्या, आता आलोय आम्ही फायनली घरी. आता थोडा फ्रेश वगैरे होऊया आणि निघूया, कारण आम्हाला निघायचं आता जालन्यासाठी, म्हणजे दादाचा साखरपुडा आहे. चला मग भेटूया तुम्हाला उद्या. बाय बाय.